काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील पराभूत उमेदवारांनी मॉक पोलच्या प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला ब्रेन मेमरी तपासणी करून घ्यावी असे निर्देश दिले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा अवमान करून मॉक पोल करून घ्यावे असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाने दिले असल्याने याविरोधात ठाणे जिल्ह्यातील पराभूत उमेदवारांनी या प्रक्रियेवरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतलाय. यावेळी पराभूत उमेदवारांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. तर पाहूया नेमके त्यांचे काय मत आहे. त्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना विचारलं की या ज्या काय तुम्ही स्लिप्स आहेत तर त्यांनी आम्हाला सांगितलं काळ्या पाकिटामध्ये ठेवलेलं आहे. काळ्या पाकिटामध्ये काळी त्याच्यामुळे कुठल्याही उमेदवाराला बोलवलं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये निवडणूक प्रतिनिधी असतो किंवा तो इलेक्शनचा आपला तो हे असतो त्याची सही असते. प्रत्येक वेळेला मशीन उघडली मशीन बंद केलं संध्याकाळचं मतदान झाल्यानंतर त्या ठिकाणी पंचनामा केला जातो. या संदर्भामध्ये जे काही स्लिप ठेवल्या आहे तर ते कुठल्याही आमच्या उमेदवारांना पण कळवलं नाही आणि आमच्या प्रतिनिधीला पण कळवलं नाही. त्यामुळे सर्व झोल केलेला आहे त्या लोकांनी. ओके तर का वाटतं अपेक्षित उत्तर मिळालं का आज कलेक्टरकडनं आणि या संदर्भात? हो साहेब, आम्ही प्रत्येक लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी जवळजवळ 25 ते 30 पत्र इलेक्शन कमिशनरच्या नावाने दिले, कलेक्टर साहेबांच्या नावाने दिलेले आहे, परंतु एकाही पत्राचं उत्तर या ठिकाणी आलेलं नाही. कळलं की नाही? आणि आज त्यांना आम्ही जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला उद्यापर्यंत सर्व ह्याची प्रश्नाची उत्तरं देतो. आता ज्यांचं उत्तर आल्यानंतर आम्ही काय पुढची काय कारवाई करायची ते आम्ही करतो. असं प्रत्येकाचे बघा एवढ्या बंच आहे प्रत्येकाने एकाही याचं उत्तर दिलेलं नाही. इवन दुबार नावाच्या संदर्भामध्ये आम्ही पूर्ण सेट दिला होता की या यादीमध्ये किती त्याचं नाव आहे, दुसऱ्या यादीमध्ये सुद्धा त्याचं नाव आहे, तिसऱ्या यादीमध्ये सुद्धा नाव आहे, पण तो काही केलं नाही. आणि त्यामध्ये तुम्हाला 11,000 नावांचा अजूनही विचार केलेला नाही वर की ते डिलीट करायचं का नाही करायचं ते पण रायटिंगमध्ये त्यांनी दिले. नाही, कलेक्टर साहेबांना आज आम्ही सर्व आमचे नेते राजन विचारे साहेबांनी यांच्यासह आम्ही सर्व उमेदवार भेटलो, परंतु कलेक्टर साहेबांकडनं कुठलंही समाधानकारक उत्तर आम्हाला सगळ्यांना मिळालेलं नाही. आम्हाला जे इलेक्शनचं रिझल्ट लागल्यानंतर 7 दिवसाच्या आत पैसे भरायला सांगितले आणि जे आम्ही ज्या ज्या बूथवर आम्हाला डाऊट्स आहेत त्या बूथचे आम्ही पैसे भरलेले आहेत, त्या बूथचा नंबर दिलेला आहे आणि आम्हाला सांगितलं 7 दिवसाच्या आत पैसे भरायचे आणि पैसे भरल्यानंतर तुम्हाला रिचेकिंग रिकाउंटिंग आम्हाला त्या बूथची देणार असं सांगितल्यानंतर आमच्याकडनं पैसे भरून घेतले. आणि आता पैसे भरल्यानंतर आता त्यांचं म्हणणं आहे की आता तुम्हाला रिकाउंटिंग आम्हाला देता येणार नाही, तशी तरतूद नाही, फक्त आम्ही तुम्हाला मॉकपोल देणार. तर आम्हाला मॉकपोलची गरजच नाही, आम्ही मॉकपोलची मागणी केलेलीच नाही आणि आमचा सगळ्यांचा तीव्र विरोध आहे या गोष्टीला. जसं निवडणूक आयोग प्रत्येक वेळेला आपली भूमिका बदलतं, 10 दिवसांनी एक नवीन GR काढतात, त्याच्यात त्यांची भूमिका बदलतात. आम्हाला CCTV कुठलंही देणार नाही असा एक त्यांनी आता नवीन GR काढलाय. मला तर असं वाटतं की सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशाचा पण अवमान निवडणूक आयोग करतंय आणि याचा आमचा तीव्र विरोध आहे. आपण केलेली बघा कसं असतं, एक माणूस एकदा खोटं बोलला की ते खोटं लपवण्यासाठी 1000 खोटं बोलावं लागतं. तसं निवडणूक आयोगाचं चाललेलं आहे. एक खोटं त्यांनी जे काम केलं ते लपवण्यासाठी त्यांना अनेक खोटं बोलावं लागतंय आणि आम्ही सर्व मिळून या विषयावरती कोर्टात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या मॉकपोलला आमच्या सगळ्यांचा विरोध असणार आहे आणि तो मॉकपोल आम्ही होऊ देणार नाही असं आम्ही ठरवलं आहे. ज्या बूथवर शंका आम्हाला होती का तिथं आम्हाला अपेक्षेपेक्षा कमी मतं पडले त्या बूथची मोजणी व्हावी म्हणून आम्ही पैसे भरलेले आहेत. परंतु आज इथं आल्यानंतर कलेक्टर साहेबांनी सांगितलं का त्याची फेरमोजणी होणार नाही, व्हीव्हीपॅटची मोजणी होणार नाही, फक्त आपल्याला मॉकपोल करता येईल आणि आम्हाला ते सगळ्याच उमेदवारांना ते नको आहे. आमची मागणी आहे तीच मागणी आमची पूर्ण व्हायला पाहिजे म्हणून आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे निर्णय घेतलेला आहे का मॉकपोल आम्हाला नको आहे. त्यामुळे आम्ही जी मागणी केलेली ती याचीच पूर्तता करावी अशा प्रकारची विनंती, अशा प्रकारचे अर्ज आम्ही सगळे उमेदवार देतो. 135 शहापूर विधानसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढवली. मी पांडुरंग महादुबरोबर माझे आमदार. माझ्या मतदारसंघात मी 1600 मतांनी पराभूत झालो. माझा या ठिकाणी संशय आहे की ज्या EVM त्या ठिकाणी सेट झालेल्या होत्या आणि या ठिकाणी 5% EVM व्हीव्हीपॅट मोजण्यासाठी आम्ही रितसर रिचेकिंगसाठी आम्ही त्या ठिकाणी आणि रिचेकिंगसाठी आम्ही रितसर पैसे भरले. 47,000 एका व्हीव्हीपॅटचे त्या ठिकाणी आम्ही पैसे भरले. आम्हाला सांगण्यात आलं की 23 तारखेला रिझल्ट आहे, 23 तारखेपासून 7 दिवसाच्या आत हे तुम्ही रितसर पैसे भरले पाहिजे.
आम्ही ते 30 तारखेच्या आत ते पैसे त्या ठिकाणी आम्ही भरल्या गेले आणि आता या ठिकाणी आम्हाला सांगण्यात येते की तुमचं जे व्हीव्हीपॅटचे जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी डिलीट करू आणि पुन्हा मॉकपोल करू. मग आम्ही ज्या ठिकाणी आमच्या ज्या मतपेट्यांवर काही ईव्हीएमच्या मशीनवर जो संशय आहे त्या मोजण्यासाठी आम्ही पैसे भरलेले आहेत आणि ते न मोजता तुम्ही जर त्या डिलीट करून तो डाटा डिलीट करून तुम्ही जर मॉकपोल करत असाल तर त्याचा अर्थ काय, त्याचा काय कुठल्याच प्रकारे काय निष्पन्न होणार नाही. आणि म्हणून जाणून बुजून निवडणूक आयोग आम्हाला खेळवण्याचा या ठिकाणी प्रकार करतोय आणि म्हणून आता या ठिकाणी डोंबिवली दिपेजी म्हात्रे, मुरबाड विधानसभेतून सुभाषजी पवार किंवा ऐरोली मतदारसंघातून एम के मडवी किंवा राजेंचे विचार साहेब आम्ही 5 उमेदवार या ठिकाणी आलेले आहे आणि आज जी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक घेतली त्या मॉकपोलसाठी आमचा या ठिकाणी विरोध असणार आहे. कारण त्यांचं म्हणणं एकच आहे की आम्ही मॉकपोल टेस्ट घेणार आणि मॉकपोल टेस्ट घेण्याच्या अगोदर त्यांनी आम्हाला अशा पद्धतीने उत्तर दिलं की जे विधानसभेमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये जे रेकॉर्ड झालेला आहे तो डाटा पहिला आम्ही डिलीट करणार आणि डिलीट करून मग आम्ही मॉकपोल घेणार. याचा अर्थ असा आहे की परवाच्या दिवशी 2 तारखेला हायकोर्टाने दिलेली ऑर्डर की जे काय विधानसभेचे रेकॉर्ड्स आहेत मग ते कॅमेऱ्यामध्ये झालेले 6 तारखेच्या नंतर 6 वाजताच्या नंतर जो झालेला मतदान त्यानं टोकन दिलं की नाही दिलं आणि कोण कोण त्या ठिकाणी मतदानाला असलेले सगळे रेकॉर्ड्स त्या ठिकाणी कॅमेऱ्याचे पाहिजे हे सगळं मागितल्याच्या नंतर सुप्रीम कोर्टाने दिलेले ऑर्डर्स ते ऑर्डर्स दिल्याच्या नंतर आता त्यांनी 2 तारखेला हायकोर्टाने ऑर्डर दिल्याच्या नंतर 3 तारखेचा लेटर आम्हाला 4 तारखेला म्हणजे काल लेटर देत आहे आणि त्यांचा उद्दिष्ट हे आहे की आता हायकोर्टाने 14 दिवसामध्ये रेकॉर्ड्स मागितलेला आहे. मग तो जर रेकॉर्ड द्यायचा झाला तर तो रेकॉर्ड देऊ लागू नये म्हणून त्यांनी आता मला सांगितलं की आम्ही या ठिकाणी मॉक टेस्ट घेतोय आणि पहिल्याचा डाटा पूर्ण डिलीट होणार. मग हायकोर्टाला आणि सुप्रीम कोर्टाला राहणार काय तिथे म्हणजे आम्हाला आणि वरून आमच्यावर ब्लेम करणार की आणि मॉक टेस्ट घ्यायला लावली आणि मॉक टेस्ट घेतली आम्ही आणि त्याच्यामध्ये मॉक टेस्ट मध्ये काही सापडलं नाही आम्ही ते डाटा डिलीट केला. तर निवडणूक आयोग जो आहे तो त्यांनी केलेलं कालकृत्य हे लपवण्यासाठी एवढ्या स्पीडने चालू आहे आणि सगळं उघड झालेलं आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की सुप्रीम कोर्टाने दिलेल्या लाईन प्रमाणे जी काही सिस्टीम आहे त्या सिस्टीमला त्या ठिकाणी व्हायला पाहिजे हे त्या पद्धतीने न करता सुप्रीम कोर्टाचा अवमान करतायत. मी तर असं म्हणेल की निवडणूक आयोगावर या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचा अवमान केला म्हणून त्यांच्यावर केस दाखल करायला पाहिजे. मी महाराष्ट्राच्या तमाम ज्या उमेदवारांनी पैसे भरलेले आहेत जे आमचे ईव्हीएम मशीन त्या ठिकाणी व्हीव्हीपॅट त्या ठिकाणी चेक करायचे आहे ज्यांनी पैसे घेतलेले आहेत त्यांनी मॉक टेस्टवर बहिष्कार टाकायचा.